कृष्ण हरि विठ्ठल केशव राम 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 कृष्ण हरि राम कृष्ण हरि विठ्ठल केशव 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 कृष्ण हरि विठ्ठल केशव राम कृष्ण हरि विठ्ठल केशव कृष्ण हरि विठ्ठल केशव राम कृष्ण हरि विठ्ठल केशव कृष्ण हरि विठ्ठल केशव
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति के लिए शिला शिखरे सागरी तारिये लिए तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी हरिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपे जपुली न त्यावीतीये दिव्य लोकाशी नेली कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येती तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक धन्य धन्य हरिचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करीती आस तीर्थे
वास भेटीची. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. रिद्धी सिद्धी न पाचारिता, त्या धुंडीती हरिभक्ता. मोक्ष सायोज्यता वाट पाहे भक्ता. असती जेथे उभे ठेले, सदा प्रेम सुखे झाले. अनेकही उद्धरिले महादोषी चांडाळ. सकळ करीती त्यांची आस, सर्व भावे ते उदास. धन्य भाग्य त्यास, तुका म्हणे दर्शने. धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास. ब्रह्मादिक करीतियास तीर्थे वास भेटीची. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून हरिदासांचं वर्णन करतात. गोड अशा प्रकारच्या शब्दामध्ये हरिदासांचं कौतुक तुकोबारायांनी केलेलं आहे. तुकोबारायांनी हरिदासा करता धन्य धन्य अशा प्रकारचा 2 वेळेला शब्द वापरलाय महाराज. खरंच ते धन्य आहेत की ज्यांना तुकोबाराय धन्य म्हणतात. सर्वसामान्य लोक कोणालाही धन्य म्हणतात आणि त्यांच्या धन्य म्हणण्यालाही काय नाही, काही अर्थ नाही, किंमत नाही. तुकोबाराय सारखे स्पष्ट वक्ते आणि हिताहितांचं स्वरूप ज्यांना हातावरच्या आवळ्यासारखं कळतंय, त्यांच्या धन्य म्हणण्याला विशेष अशा प्रकारचा अर्थ आहे. सर्वसामान्य माणसं कोणाचंही कौतुक करतात, कोणालाही विशेषत्व अशा प्रकारचं देतात. काय चला चव नसते, सकाळी तो उड्या मारतो तर दुपारच्याला बोंबलत राहतो. काय त्या धन्यतेला आणि काय त्या भाग्याला आणि काय त्या दैवाला चव असते, किंमत असते. आपल्याला महाराज वर्तमान दिसतं आणि वर्तमान हे वरच दिसतं. आतलं काय कळतंय आपल्याला? त्यामुळे आपल्या धन्य म्हणण्याला काहीच किंमत नाहीये. ज्यांना नुसतं वर्तमान नाही, भविष्य कळतं, परिणाम कळतो, आणि ज्यांना वरचं नाही, आतलं जे पाहतात, आतलं ज्यांना कळतं. डॉक्टरनं निरोगी आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट देणं याला महत्व राहतं. बाकीच्याला हो नाही, मस्त आहे म्हणतो, तो चांगला पैलवानासारखा दिसतो, याला काय कळतं ढेकळं? तेव्हा काय जाडी पाहिल, त्याची चमडी पाहिल, रोगाचं काय ज्ञान आहे त्याला? परस तुकोबाराय हे जीवाचे वैद्य आहेत. दोनच वैद्य या क्षेत्रातले, एक पांडुरंग वैद्य आहे आणि दुसरा संत वैद्य आहेत. तो काय म्हणे, वैद्य राजा पंढरीच्या निवासा. आणि महात्म्य अशा प्रकारचे तिथले वैद्य असतात, त्यांना ते कळतं. तो काय म्हणे, आम्ही तेथील पारखी, जाणो जाणे देखो वेखी, नाचे देखो वेखी जाणो खरे. आणि त्यातली त्यात बाकीच्या संतांना कळत असलं तरी सगळेच बोलतात असं नाही. तुकाराम महाराजांची म्हणजे मुलूक मैदानी तोप आहे. तिथं काही आड पडदा नाही, भीडभाड नाही, काहीच नाही. खरं तर खरं, खोटं तर खोटं. विकाल तेथे विका, माती नाव ठेवणे बुका. तुकोबाराय म्हणतात, आपल्याकडे नाही चालायचं, तुमचा माल जिथं खपतोय तिथं खपवा, आपल्याकडे लगेच नाही चालणार. परत तुकोबाराय सत्य असेल तिथं लोटांगण घालायलाही कमी नाही करत. पण जिथं दिखाऊ पण आहे तिथं खेटर हाणायलाही मागं पुढं पाहत नाही. मग समोरचा कोण आहे काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे तुकोबारायांच्या धन्य म्हणण्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. तुकोबारायांनी आज एकदा नाही धन्य शब्द वापरला,
2 वेळेला धन्य शब्द वापरलेला. धन्य धन्य हरीचे दास. तुकोबाराय म्हणतात हरीचे दास धन्य आहेत. लालदिव्याच्या गाडीत बसणाऱ्याला धन्य नाही म्हणत तुकाराम महाराज. त्याचे फोटो घराघरात लावले जातात त्याला धन्य नाही म्हणत तुकाराम महाराज. करोडो रुपयाचा जो मालक आहे त्याला धन्य नाही म्हणत तुकाराम महाराज. आपल्या कलेनं जगाला हलवून सोडतो त्याला धन्य नाही म्हणत तुकाराम महाराज. वक्तृत्वाने जगाला मोहित करणाऱ्याला धन्य नाही म्हणत तुकाराम महाराज. म्हणजे का नाही म्हणत? नाही म्हणत नाही. नाही म्हणून म्हणत नाही. जे आहे त्यांना म्हटलेलं आहे धन्य. तुकोबाराय हरीच्या दासाला धन्य. दास असून धन्य. मोठी गंमत आहे. हे कोण आहेत? दास आहेत तरी धन्य आहे. बाकीचे मालक आहे तरी धीग. हे दास आहे तरी धन्य आहेत आणि बाकीचे कोण आहे? मालक आहे. तरी धिक्कारणीय तुकोबाराय. त्यांच्याकरता काहीच म्हणत नाही असं नाही पण धन्य म्हणत नाही. मग काय म्हणतात? थोंका रे त्याच्या तोंडावरी वानिली ते थोडी दौडा वाया बाहेरी. तो काय म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका जातो यमलोका. सगळं हे कोण आहे त्यांच्या मागे यादीच दिलेली आहे त्या अभंगामध्ये. तेव्हा दास आहे पण धन्य आहेत. तुकोबारांना विचारलं महाराज दासाला तुम्ही धन्य म्हणता? अहो ज्या दासाबद्दल व्यासाने मेलेला म्हटलेलं आहे. जिवंत असून तो काय मेलेला आहे. जिवंतो पिमृता पंच व्यासेन परिकीर्तिता. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवक. जो सतत दुसऱ्याची सेवा करतोय, दुसऱ्याची चाकरी करणं ज्याच्या नशिबी आलेलं आहे, असा जो आहे तो काय आहे? मेलेला आहे. जिवंत असून मेलेला आहे. त्याचं स्वातंत्र्य त्याने गमावून बसलेलं आहे. वास्तविक ईश्वराने दिलेलं कर्माचं स्वातंत्र्य ते स्वतः काय झालंय? हरवून बसलेलं आहे. त्याने काय करायचं त्याच्या हातात नाही राहत. त्याने काय करायचं हे मालकाच्या हातात राहतं. एखाद्या वेळेला किती जवळचा माणूस असला त्याने आग्रह केला तो नाही म्हणणार नाही पण एवढं म्हणतो मालकाला विचारून पाहतो. मालकाला विचारून नाहीच महाराज नाही नसतंच स्वातंत्र्य. मग तो क्लास 1चा ऑफिसर का असत नाही पण नोकर असेल ना स्वातंत्र्य हिरावून बसलेला असतो. 35,000 रुपये 40,000 रुपये महिना पगार असतो पण काय करतात? असे नियमाचे वारकरी असतात. कधीच वारी चुकलेली नाही. सरकारी नोकर असतात. महाराज मग कधी कधी असा प्रसंग येतो इलेक्शनची ड्युटी लागते. इलेक्शन ड्युटी लागलेली असेल तर तिथं कोणाचंच काही चालत नाही. मग त्याला थांबावं म्हणजे अक्षरशः पाणी येतं त्यांच्या डोळ्यातून. रडतात महाराजाच्या वेळेला. राजीनामा द्यावा वाटतं नोकरीचा पण करतो काय राजीनामा देऊन? इकडं पुन्हा काय करणार? शेवट नोकरी काय आहे? नोकरी आहे, ताबेदारी आहे, परतंत्र आहे तो. आणि परतंत्राचं समाधान काही खरं नसतं. नाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे ज्याचा देह पराधीन तो जीवे जिता सदा दिन. सभा वेतन आयोग लागू होणार आहे म्हणलं की खुश होतात. पुढच्या वर्षीपर्यंत ढकललं म्हणलं की पुन्हा नाराज होऊन जातात. काय खरं राहतं? नोकर आहे म्हणून पूर्वीची आपली जी म्हण आहे ती काही खोटी नाही. असं खोटी आहे असं नाही. एक नंबर शेती आहे शेती. कारण तो स्वतंत्र असतो. त्याला कमी का उत्पादन निघत नाही पण काय स्वातंत्र्य त्याला. 2 नंबरचा व्यापार आहे. अर्धा स्वतंत्र असतो ना अर्धा परतंत्र असतो. 3 नंबर नोकरी आहे पूर्ण परतंत्र आहे. या पैशाकडे पाहून केलेल्या व्याख्या नाही. आज पैशाचा लंपट झालाय माणूस म्हणून नोकरीला 1 नंबरवर आणले त्याने.
लोकांना असे पाय चाटून जरी मिळत असले तरी पण काय पाहिजे? पैसे पाहिजे. त्याला एखादा म्हणला की तू नाग व्हा, मी तुला पैसे देतो, तर नाग व्हायलाही मागं पुढं पाहणार नाही. पैसे पुढे सगळ्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे महाराज. पैसा सगळ्यांचा मालक आहे, सगळे पैशाचे दास आहे, पैसा कोणाचाच दास नाही. पैसे के भाई. सब पैसे के भाई. एखादा तुकाराम महाराजासारखं सोडला तर बाकी बहुतेक काय आहे, पैशाचेच सगळे दास आहे, कोणी दुसऱ्याचा. अर्थ विदुर नीतीमध्येच आलेला आहे श्लोक. अर्थस्य पुरुषो दासा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म काय सामान्य माणसं होती. पूर्ण जगाला हलवून सोडण्याची शक्ती, ताकद त्यांच्यामध्ये होती. पण महाराज करता काय? अर्थस्य पुरुषो दासा. यांचं मीठ खात होते ना, मीठ खात होते. तेव्हा ज्याचा देह पराधीन आहे त्याला दास म्हणतात, आणि त्याला तुम्ही काय म्हणता? धन्य. केवढा विरोधाभास आहे तो गोबर. इकडं पाहावं तर भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा. म्हणजे ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याची चलती आहे, तुम्ही किती म्हणले तरी लोक थोडंच तुमचं मानणार आहे. महाराज तुमच्या अभंगावर कीर्तन करणारे नाही मानत. काय लागले धरून बसले की ह्यो भाग्यवान नाही, तो भाग्यवान नाही. सोडा तुमचं एकट्याचं. आहे का कोणी तुमच्यात तरी असा? अरे सगळे असे गोंडे घोडी ते पैशावाले पुढे घालीन लोटांगण. संस्थानिक असो का मोठे फडकरी असो का कोणते महाराज असो का विद्वान असो, तुम्ही सांगू लागले की म्हणा असं झालं आणि तसं झालं. अरे दासाला धन्य. आणि जो मालक आहे, चांगला श्रीमंत आहे, सत्ताधीश आहे, त्याला करंट आहे. तुमचं कधी कधी असं काय असतं काय आम्हाला कळतच नाही. बरं जाऊ द्या, बाकीचं काही काय असत नाही. दास कसं काय धन्य आहे सांगा बरं. नाथ महाराजांचं खोटं आहे का तुमचं खरं आहे? मग पराधीनाशी समाधान नव्हे जाण कल्पांती. नाथ महाराज सांगतात की पराधीनाला समाधान सुख हे कल्प संपला तरी नाही मिळत. पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख. स्वलेव दुःखाचे दुःख, असं दुःख म्हणजे टरफुल सुद्धा काढलेलं असतं, असं नुसतं प्युअर बिना पाण्याची ज्याला म्हणतात. मला नाही माहिती कशी राहते ती. अशा प्रकारचं दुःख जर पराधीनाला आहे म्हणजे दुसऱ्याचा दास असलेला आहे. महाराज नौकर वेगळा आणि दास वेगळा. नौकरामध्ये आणि दासामध्ये सुद्धा काय आहे फरक आहे. तसं आता दास कोणी राहिलंच नाही. म्हणजे तितक्या अर्थानं नाहीच असं नाही, थोडसा वरचं कवर त्याचं बदललेलं आहे. नाहीतरी काय हो, अमेरिकेचे बहुतेक राष्ट्र काय बनलेले? दासच बनले. हे दासत्वच आहे. त्याने नाही असं नाही, असं कायदा करा आणि मग याने इकडं कायदा करायचा. म्हणजे काय आहे? हे दास्यत्वच आहे. सगळे मोठे मिशेवर पेळ देत असले आणि स्वतःला लई हे समजत असले तरी संसाराचे काय आहे? मनाचे. मनामागे नांद्या तुकोबाराय म्हणतात. हा काय काय पुढं अगोदर तुका मनामागे नांद्या होणे फिरे. अरे तू काय म्हणे ते गाढव घेते मनासहे धाव. मनामागे नांद्या होणे फिरे. नाही आठवत. तर मनाच्या अधीन असतात. त्याला वाटत नाही, कळत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण विकाराचा काय असतो? मनुष्य दासच असतो ना. महाराज मग नोकरीला कसं असतं?
दिवस ठराविक असतात, दिवसामध्ये तास ठराविक असतात, त्याच्यात पुन्हा सुट्टी असते, वर्षातल्या सुट्ट्या सुद्धा ठरलेल्या अशा प्रकारच्या असतात. सुट्टीच्या वेळेला नाही येत म्हणतो, मला नाही वेळ, नाही जमत, मला नाही येत. आणि अलीकडे तर असं आहे, गरज नोकराला राहिलेली नाही, गरज कोणाला आहे? मालकाला, ज्याला काम करून घ्यायचंय त्याला गरज राहिलेली आहे. तर नाक दाबी देतं, याला हा करावं लागतं इच्छा नसताना सुद्धा. सरकारच्याच नोकरमध्ये नाही, खाजगी सुद्धा नाही यायचं म्हणते. मग जा, कोणाला लावा, मी नाही येत. कोणाकडे गेला तरी शेवट त्याचा बापच राहत. नोकरी वेगळी, दासाचं तसं नाही राहत. दासाने आपलं सर्वस्व त्याच्या पायावर वाहिलेलं असतं. किती वाजताही केव्हाही, दिवाळीत जरी त्याने बोलवलं घरी पोरगी आलेले असते, त्याला पोरीला सोडून जावं लागतं. रात्री जरी मन म्हटलं की उठ आणि एक कप चहा कर, तर तसाच उठतो महाराज, चहा करून पितो. मन सांगतो उठ, उठावं लागत महाराज. काय तेव्हा हे दास आहे, दास. आणि तुम्ही दासाला काय म्हणता? धन्य. कसं होतो कारण महाराज, दास कुठं धन्य असतो का? तुकाराम महाराज हसलेले आहेत. म्हणजे काय अडचण आहे दास धन्य नसायला? म्हटले तुमची ही जी धन्यता आहे ही स्वरूपावरून आहे की फलावरून आहे? त्याचं स्वरूप श्रेष्ठ आहे म्हणून धन्य आहे का फल मिळतंय ते श्रेष्ठ आहे म्हणून धन्य आहे? कशामुळे धन्य आहे? हरीच्या दासाला तुम्ही जी धन्यता देता ती कशावरून? हरीच्या दास्यत्वाचा परिणाम त्याच्यावरून का हरीच्या दास्यत्वाचं स्वरूप त्याच्यावरून? आम्ही स्वरूपात्वावरून हे आक्षेप घेतले की दासाचं स्वरूप काही चांगलं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात बाबा, दासाचे दोन प्रकार आहेत. एक देवाचा दास आणि दुसरा अन्याचा दास. एक दास कोणाचा आहे? देवाचा आहे. आणि देवा वाचून दुसऱ्याचे. त्याच्यात पुन्हा दोन प्रकार, काही जीवाचे दास आणि काही जडाचे दास. म्हणून पुन्हा त्याच्यातले दोन प्रकार करत बसण्यापेक्षा एक देवाचा दास आणि एक अन्याचा दास असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ठीक आहे. आणि तुझे सगळं आतापर्यंतचं व्याख्यान केलं ना ते अन्याच्या दासाला तंतोतंत लागू पडतं. आणि मग अन्याचे जे दास आहेत तर हे दीनच असतात, हे कधीच सुखी नसतात. झालो संसाराची अन्ननी दासी नकळे कधी सोडविसी दोडपाशी बहु बांधलो. झालो पांगीला जनासी, संसाराची अन्ननी दासी. मग तो संसारामध्ये जडाचा दास असो किंवा जीवाचा दास असो, देवा वाचून अन्याचा दास असेल तर त्या दास्यत्वाचं परिणाम स्वरूप दुःख आहे. आणि दास्यत्वाचं स्वरूपही दास्यत्वाचंच असल्यामुळं वर्तमानातही दुःख आहे, कारण स्वातंत्र्य गमावलेलं आहे. परिणाम दुःख आहे. दोन्ही दृष्टीनं तो धिक्कारणीय आहे. बाईलेचा दास, पितरास उदास, भिक भिकाऱ्यास नयदारा. तो काय म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका. बैलेचा दास. बैलेचा दास म्हणजे जीवाचा दास. बैल हे उपलक्षण घ्यायचं. जीवाचा दास मग कोणी शेठचा दास असेल, कोणी मंत्र्याचा दास असेल, कोणी एखाद्या अधिकाराचा दास असेल, कोणी श्रीमंताचा दास असेल, कोणी कोणाचा दास असेल. जीवकोटीतल्या व्यक्तीचा दास असणं हे धिक्कारणीय अशा प्रकारचं आहे.
त्याच्यापेक्षा खालच्या जडाचा दास असणं. कारण दास म्हणून स्वातंत्र्य गमावलेला वर्तमानकाली, आणि परिणाम त्याचा काय आहे? दुःख आहे. दोन्ही दृष्टीने तो धिक्कारणीय आहे. पण दुसरा जो आहे की ज्याला आम्ही या अभंगात काय म्हटलेलं आहे, धन्य म्हटलंय, धन्य, तर त्याचं त्या भगवंताच्या दासाला, हरीचे जे दास आहेत त्यांना जे मिळतं त्याच्यामुळेही ते धन्य आहेत. आणि वर्तमान काळात त्यांचं जे स्थान आहे त्याच्याही मुळे काय आहे, ते धन्य आहेत. म्हणजे ज्या त्यांना जे मिळतं त्याच्यामुळे ते कसे धन्य आहेत. परत वैष्णवांना ते मिळतंय, त्याचाच विस्तार सगळ्या अभंगात तुकोबारायांनी केलेला आहे. जे हरीच्या दासांना मिळतं ते पशवादिकांना मिळत नाही याच्यात आश्चर्य नाही, कृमी कीटकांना मिळत नाही याच्यात आश्चर्य नाही. महाराज ते इतर मानव कोटीतल्या कोणालाच मिळत नाही. जे हरीच्या दासाला मिळतं ते मानव कोटीतल्या कोणाला मिळत नाही याच्यातही आश्चर्य नाही, देव कोटीतल्या कोणाला मिळत नाही. थोडस अजून याच्या पुढे जाऊन सांगू. ज्याचे हे दास आहे, ज्याचे हे दास आहे त्याला सुद्धा ते मिळण्याकरता यांच्या पुढे गोंडा घोळावा लागतो. रमा म्हणे कैसी नवल परी, देव भुलले वैष्णवा घरी. रमा कोण आहे? रमा जी सगळ्याला रमवते. रमा सगळ्याला रमवते. ती ज्याच्याकरता रमलेली आहे त्याच्याविषयी ती बोलते की काय आश्चर्य आहे, मी सगळ्याला रमवलं पण हे माझ्याजवळ रमतच नाहीत. देव भुलले वैष्णवा घरी. महाराज वैष्णवांना, हरिदासांना ते मिळतंय का जे जीव देवांनाही मिळत नाही. देवात देव सगळ्यात मोठा देव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला ब्रह्मादिकासे हे दुर्लभ उच्चिष्ट, हे उच्चिष्ट ब्रह्मादिकाशी. ब्रह्मादिक दया लावासी ठेंगणे, बळे आम्ही भले शरणागत. तुकोबाराय म्हणतात ज्या लाभाला ब्रह्मदेव ठेंगणे पडतात म्हणजे ब्रह्मदेवाची उंची सुद्धा कमी पडते. आता ब्रह्मदेवाची उंची का चर्मनच्या उंची एवढी आहे? चर्मनच्या उंचीमध्ये ब्रह्मदेवाच्या उंचीमध्ये केवढा मोठा फरक आहे, अंतर आहे. महाराज ब्रह्मदेव जगाचा कॅबिनेट मंत्री आहे आणि ब्रह्मदेव कायमचा मंत्री आहे. त्याच्याकरता कोणाच्या कोबड्या त्याला घ्यायला लागत नाहीत. त्याच्याकरता कालाची सुद्धा काय नाही मर्यादा आहे. कालाची मर्यादा पण संकुचित कालाची मर्यादा नाही आहे. 100 वर्षाचं त्याचं आयुष्य, 100 वर्ष करता त्याचे 100 वर्ष आपले नाही, त्याचे 100 वर्ष तो ब्रह्मदेव आहे. म्हणजे तो लहान नाही होत का, रिटायर नाही होत का? लहानपणाचं रिटायरचं धरलेलंच नाही मधला. तसं स्वर्गामध्ये आहे ना कोणी लहान म्हातारं नसतंच. युवा गँग आहे सगळीच्या सगळे. पुण्यानं दिव्य देह प्राप्त होतात, तिथं जन्म नाही घ्यावा लागत. देह तयारच असतात. याचं पुण्य तेवढं तयार झालं की याला त्या देहात नेऊन सोडलं जातं. लगेच तरुणच असतो आणि तिथपर्यंत तरुणच राहतो जोपर्यंत पुण्य संपत नाही. पुण्य संपलं की लगेच तो देह काढून गेट आउट. त्याच्यामुळे त्याचं म्हातारपण आणि बालत्व याच्यात कालावधी जाण्याचा संबंधच नाहीये. ब्रह्मदेवाच्या वर्षांनी 100 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं वर्ष किती? 12 महिन्याचं वर्ष आहे तिथलं. इथलं बी 12च महिन्याचं आहे.
पण तिथला महिना येतो. तिथला महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा तिथला महिना. ईदला किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा ईदला आहे. पण महाराज इथल्या आणि तिथल्या दिवसामध्ये लय फरक आहे. इथला दिवस तिथला दिवस आहे ना, तो 24 तासाचा असतो. आणि मग इथला 24 तासाचाच आहे ना. त्याच्यामध्ये 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस आहे. म्हणजे इथं बी तसंच आहे हो. पण तसं असलं तरी तिथल्या 12 तासामध्ये इथं 1000 वेळेला महायोग जातात. सहस्रयुग पर्यंत महर्यात ब्रह्मणो विदुः. तिथले सकाळच्या 7 पासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत इथले कृत, त्रेता, द्वापार, कली हे 4 युगाचं एक युग. आणि असे 1000 युग जातात. तेव्हा तिथला 12 तासाचा दिवस होतो. 43,20,000 वर्षाचं एक युग आहे. आणि असे 1000 युग जावे लागतात तेव्हा 12 तासाचा एक दिवस. आणि तितकेच 1000 युग जावे लागतात तेव्हा 12 तासाची रात्र. असा 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष आणि 100 वर्षाचं. मग तोंड वासेल. म्हणजे एवढ्या कालाचा तो मंत्री आहे, जगाचा मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री, मुख्य सृजन खातं आहे त्याच्याकडं. आता किती उंची असेल त्याची महाराज. जागतिक अंतपातानं पाहिलं तर सगळ्यात श्रेष्ठ आहे तो. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मची की. एवढी उंची आहे. जगाचं जे मूळ आहे त्या मुळा एवढी त्याची उंची आहे. इतका मोठा आहे तो. तुकाराम महाराज म्हणतात त्याला जे मिळत नाही ते हरिदासांना मिळतं. आम्ही हरिदासांना धन्य का म्हणतो तर त्याचं कारण हे आहे की हरिदासांना जे मिळतं ते ब्रह्मदेवाला मिळत नाही. महाराज तुम्हाला इतिहासामध्ये असं कुठंच उदाहरण सापडणार नाही की हरिदास भीक मागायला ब्रह्मदेवाकडे गेले. असे पदोपदी उदाहरण आहेत की ब्रह्मदेव भीक मागायला हरिदासाकडे आला. ब्रह्मदेव तिथं आला. काला वाटेचा तो विधाता ठकविला. तो काही तिथं जाऊन नाही ठकवला, इथे आला तो ठकवायला. ठकवायला आला आणि ठकून गेला. माव ब्रह्मयाने केली कौतुक पहावया, माव ब्रह्मयाने केली. आता मग जे ब्रह्मदेवालाच मिळत नाही, ब्रह्मदेव जर सगळ्या देवामध्ये आधी आहे, ब्रह्मादी, तर मग त्याच्या खालच्याला मिळत नाही हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हरिदाच्या दासांना जे मिळतं तर ते ब्रह्मदेवाला नाही मिळत. म्हणले काय मिळतं? हरीच्या दास. तुमचे वारकरी म्हणजे हरिदासच ना? हरिदासच. पण मला माहिती आहे वारकरी काय खातात. ती पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पारकरी. शिळे तुकडे ब्रह्मदेवाला मिळत नाही. तसं काय वासायचं, पूर्वी लोक इकडे तिकडे जेवत नव्हते. आता नाही म्हणणार कोणी असं की पंढरीचे वारकरी शिळे तुकडे. आता म्हणायचं झालं तर पंढरीचे वारकरी श्रीखंडपुरी असं म्हणावं लागेल त्याला. आता कोण शिळे तुकडे खात? पण पूर्वी असं होतं की दुसरीकडे जेवत नव्हते. मग घरून निघतानाच अशा दशम्या करून घ्यायच्या की त्या पुन्हा घरी जाईपर्यंत पुरल्या पाहिजे. दशमीला आले, दशमीला एक टाइम जेवायचं, मग एकादशीला जेवायचंच नाही, द्वादशीला त्या दशम्या खायच्या. आणि मग त्याला खराब होऊ नये, बुराई होऊ नये म्हणून त्या वाळवून ठेवायच्या. अर्थात त्या शेळ्या व्हायच्या आणि त्या आपल्या दुसऱ्या दिवशी खायच्या. कोणीतरी बघितलं त्याने लगेच मन केली पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पार केले. महाराज ते तुकडे शेळे का खात नाही, पण त्या तुकड्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद श्रीखंडपुरीवाल्याला नाही ना. असं
मिळतं यांना काय मिळतं? यांना भक्ती रस प्राशन करायला मिळतो. जे हरीचे दास आहेत ते काय सेवन करतात? रस. रस हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. शेऊ ब्रह्मरस आवडी. ब्रह्मरस आहे हा, भक्तिरस आहे हा, प्रेम रस आहे हा, काला आहे हा. म्हणजे हा नाही ब्रह्मदेवाला मिळत, ब्रह्मज्ञानाला नाही मिळत, योग्याला नाही मिळत, जपे तप्याला नाही मिळत. आता परमार्थ क्षेत्रातले हे मोठे मोठे यांना नाही मिळत तर मग मंत्र्याला मिळत नाही, आमदाराला मिळत नाही, खासदाराला मिळत नाही, फौजदाराला मिळत नाही. हे काही वेगळं सांगायचे किंवा काही मोठी कन्या आहे त्याला मिळत नाही हे विशेष काय? तेव्हा हरीचे दास धन्य का आहेत? तर त्यांना जे मिळतं ते कोणालाच मिळत नाही म्हणून धन्य आहेत. महाराज त्यांना आणखीन काय मिळतं? चला संसारिक दृष्टीनं का होत नाही, वैष्णव हरीचे दास म्हणायला हरीचे दास आहेत पण असायला हरी त्यांचा दास आहे. म्हणायला ते काय हरीचे दास आहे कारण सुरुवात त्याने कुठून केली? दास्यत्वापासूनच सुरुवात केली. पण आज ते हरीचे दास नाही, हरी त्यांचा दास. हरी तैसे नाही. पहिल्यांदा हे हरीचे दास, नंतर हरी तैसे हरीचे दास, नंतर हरी त्यांचा दास. या पायऱ्या आहेत, या पायऱ्या आहेत. सिद्ध अशा प्रकारचे वैष्णव आहेत, हरिदास आहेत. त्यांना हरीची सेवा करायची गरज नाही पडत, हरीच त्यांची सेवा करतो महाराज. वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, एका जनार्दनी देवदास्यत्व. आता नवराज करतो तर मग तिला करणं भागच आहे. काय करेल मी? ती याची दास, सगळं जग तिचं दास. सगळे लक्ष्मीचे दास, लक्ष्मी भगवंताची दास आणि भगवान परमात्मा यांचे दास. धन्य का म्हणू नये? अरे तुम्ही त्या लक्ष्मीचे दास आहे त्याला धन्य म्हणता आणि आम्ही त्यांची मालकीन, तिचा मालक, त्याचे हे मालक आणि यांना धन्य म्हणतो. तर तुम्ही म्हणतो तुम्ही काही म्हणता आणि कसंही म्हणता. आता जरी तुला पटलं, धन्य धन्य हरीचे दास. हरीचे दास का धन्य आहेत? तुकोबाराय म्हणतात हरीचे दास. तुकोबारायने जे कारण दिलेली आहेत ती आणखीन वेगळीच आहेत. तुकोबाराय पहिलं कारण सांगतात, महाराज सगळ्यांना ते हवे हवे वाटतात. धन्य असतो तो, हे कौतुकास्पद असतो की जो सगळ्यांना हवा हवा वाटतो, जो सगळ्यांना हवा वाटतो तो पूजनीय असतो. कोण हवा वाटतो सगळ्यांना? बरं, जो गुणवान असतो तो हवा वाटतो. व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. अंतःकरणातून एखादा जर आवडत असेल तर समजावं ती आवड त्याच्या गुणावर अवलंबून असते. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे, गुणी वेधले. गुणामुळे मनुष्य हवा वाटत असतो आणि मग ज्याच्याकडे जितके गुण असतात तो तितका हवा वाटतो. बरं, मग ते मृगाचा किडा आणि विंचू काय फरक आहे बरं यांच्यामध्ये? कृमीमध्येच कोण मोडतो? विंचू मोडतो. आणि कृमीमध्येच तो मृगाचा किडाही मोडतो. हाही कधीतरी निघतो, तोही कधीतरी निघतो.
बहुतेक हाही कोपऱ्यातूनच निघतो आणि तो सुद्धा कोपऱ्यातूनच निघतो. हाही ओकाड्यात निघतो आणि तोही ओकाड्यातच. म्हणजे काही फरक आहे का या दृष्टीनं, बाह्य दृष्टीनं? काहीच फरक नाही महाराज. पण लोकांच्या प्रतिक्रिया किती विचित्र आहेत महाराज. जर तो मृगाचा किडा दिसला पावसाळ्याच्या आरंभी, मृगाच्या आरंभीच निघतो तो. नुसता दिसला तर काय आनंद होतो त्या घरामध्ये. सुनबाई ती म्हातारी तिला हलवत नाहीये रुई, पण टनाटन उड्या मारायला लागत ती किडा दिसल्याबरोबर. सुनबाई अहो करंट आणा, पाणी आणा. त्याच्यावर पाणी टाकतात, हळद कुंकू अशा प्रकारचं वाहतात. देवासारखी त्याची काय करतात? पूजा करतात. पूजा, याची पूजा संपून काल्याचं कीर्तन होतं न होतं. उकाडाच असतो, धगधगतय, ऊन खूप असतं, दमट वातावरण झालेलं असतं, आकाशामध्ये ढग आलेले असतात आणि मग हवा बंद होते, असह्य होऊन जातं. त्याच्यात लाईन गेलेली, बाहेर बसावं तर ऊन, आत बसावं तर उकाडा. मग माणसाला सुद्धा तिथं बाहेर निघावं वाटत. तशाच कोपऱ्यातून दुसरा एक किडा निघाला. सुनबाईने सासूबाईने पाहिलं, सासूबाईने तशीच उडी मारली पाहिल्यासारखीच. सुनबाई म्हणले आता काय झालं का सासूबाई? खेटर आणा. मग करंट आणा नाही म्हणत, मग काय म्हणते? खेटर आणा, खेटर. का? कोण निघाला? विंचू निघाला. का बाबा? एका करता करंडा आणि दुसऱ्या करता खेटर. का नाही का? दोघांमध्ये परमात्मा आहे, दोन्ही पंचमहाभूताचेच आहेत, दोघे कृमी विशेषच आहेत. पण एकाला खेटर आणि दुसऱ्याला करंडा का? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? अवगुणी दंड गुणी पूजा. तो का म्हणे? भूती साक्ष नारायण, अवगुणी दंडन. तर त्याच्यातल्या देवाला दंड नसतो, देवाची पूजा नसते. देहाला दंड नसतो, देहाची पूजा नसते. पूजा असते अवलंबून गुणावर आणि त्याच्या अवगुणावर. अवगुण असतील तर माणसं दंड करतात, गुण असतील तर पूजा करतात. पूजा व्हावा वाटतो तो गुणामुळं व्हावा वाटतो. आणि मग जितके जास्त गुण असतात, थोडस पुढे सांगू, जितके श्रेष्ठ दर्जाचे गुण असतात तितके श्रेष्ठ लोकांना तो काय वाटतो? हवा वाटतो. महाराज हे वैष्णव धन्य का आहेत? हे हवे कोणाला वाटतात माहितीये तुम्हाला? म्हटले हॉटेल ज्यांनी टाकलेलं आहे त्याला. हॉटेल टाकणाऱ्याला काय चहा पिणारा व्हावा वाटतो, यावा वाटतो. तो हे पीपर्यंतच, पिल्यावर मग म्हणतो तुम्ही जरा का नाही आता जा बर. या वैष्णवांची वाट वैकुंठातले पाहतात. तुकोबाराय म्हणतात वाट वैकुंठी पाहती. म्हणजे हे वैष्णव वैकुंठातल्या लोकांना काय करतात? असावे असे वाटतात, व्हावे वाटतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येते हरीचे दास. महाराज धन्य काय ते हरीचे दास? तर वैकुंठातले लोक त्यांची वाट पाहतात. वैकुंठातल्या लोकांना ते हवे वाटतात. इथल्या लोकांना ते हवे वाटतील याच्यात आश्चर्य नाही. नाही तर महाराज कधी काही करता लोकांना नवस करावे लागतात. दावी घरी होणे बोने कशा करता? याचा ऍक्सिडेंट व्हावा म्हणून. लोक म्हणतात लोक एवढे अटॅकनं जातात आणि ह्यो कसा जात नाही. नवसी होती इतरे माझे. हा, नवसी होती इतरे माझ्या निधनी निधनी नवस. आणि बाहेरचेच करतात असं नाही. बाईला म्हणे ती सुद्धा म्हणते देव कस काय इसरला काय माहिती. आता देव थोडाच इसरतो, पण याला वाटतं कस काय जाईना लवकर.
म्हणजे अवगुण जर असले तर घरचे सुद्धा कंटाळतात. महाराज ह्या वैष्णवांना इथले लोक तर कंटाळत नाहीच नाही, पण वैकुंठातले लोक अपेक्षा करतात केव्हा येतोय, केव्हा येतात. वाट वैकुंठी पाहते भक्त कैपा येथे. ते कोणाची वाट पाहतात? या भक्तांची, या हरीच्या दासाची. तुकोबारांनी ज्यांना धन्य म्हटलेलं आहे त्यांची वैकुंठात वाट पाहतात. महाराज कोण राहतात तो वैकुंठामध्ये? वैकुंठात कोण जातात? वैकुंठामध्ये जाण्याकरता फार मोठं काय करावं लागतं? तप करावं लागतं. तप. वैकुंठा जावया तपाचे सायास. असं नाही की मेलान गेला वैकुंठाला, मेलान गेला वैकुंठाला, मेलान गेला वैकुंठाला, नाही का. मग कळवण्यात अत्यंत दुःख वाटते की आमचे पिताश्री वैकुंठवासी झाले. गधड्या, तू काय शत्रू आहे का काय तुझ्या बापाचा? अरे तुझा बाप जर वैकुंठात राहायला गेला तर तुला दुःख वाटायचं काय कारण आहे? पेढे वाट. मंत्रिमंडळात नंबर लागल्यावर पोरं रडत येऊ त्यांच्या घरचे. अरे घरचेच काय, गावची दिवाळी करतात. आपल्या गावचा माणूस जर तिकडे मंत्रिमंडळात त्याची वर्णी लागली तर गावातले लोक काय करतात? दिवाळी साजरी करतात, फटाके उडवतात. याचा बाप वैकुंठात राहायला गेला. याला म्हणतो दुःख वाटत. दुःख वाटायला याचा अर्थ एवढाच आहे की मेले, वैकुंठवासी झाले. याचा अर्थ काय घ्यायचा? मेले. हा काय वैकुंठ? शक्यार्थ नसेल, लक्षार्थ. कारण वैकुंठाला जाणारेही इथं दिसत नाहीत आणि हेही इथं दिसायला गेले. एवढा अशा प्रकारच्या संबंधाने लक्षार्थ मेले हा त्याचा अर्थ. म्हणून तो दुःख. मग बरोबर आहे, वैकुंठाला जायला खूप तप करावं लागत होतं. तुकोबारांनीच म्हटलेलं आहे, वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु. बहु नाश करणे लागे. याचा अर्थ थोडं थिडकत तपानं मनुष्य वैकुंठाला जात नाही. मग किती करावं लागतं? अगदी वैकुंठाला जाण्या इतकं करावं लागतं तप. कमी करून चालत नाही. तपस्वी आहेत, तपाचं पुण्य ज्यांनी संपादन केलेलं आहे अशी मंडळी किंवा नामस्मरण ज्यांनी केलेलं आहे म्हणजे पुण्यवान वैकुंठाला जातात. आणि असे पुण्यवान लोक यांची काय करतात? अपेक्षा करतात. वाट वैकुंठे पाहते. महाराज काय कमी असतं वैकुंठामध्ये? जिथं साक्षात लक्ष्मी आहे तिथं काय कमी आहे? जिथं साक्षात लक्ष्मी पती आहे तिथं काय कमी आहे? कोणाला सलोकता मिळालेली असते, कोणाला समीपता मुक्ती मिळालेली असते, कोणाला स्वरूपता अशा प्रकारची मुक्ती मिळालेली असते. सायुज्यतावाले तिकडे नाही जात. सलोकता, समीपता आणि स्वरूपता या तीन मुक्तीचे अधिपती ते असतात. आणि ते सुद्धा यांची काय पाहतात? वाट पाहतात. वाट वाट वैकुंठी पाहते. भक्त कैपा येते. ते सतत ते एकामेकाला विचारतात, का हो कधी येणार आहेत? ह बाप कधी येणार आहे तो? काही तुम्हाला निरोप वगैरे काही निश्चित कळालं का? म्हणजे वाट. या हरीच्या दासांची वैकुंठामध्ये काय पाहतात? वाट पाहतात. फक्त कैपा येते येते. वैकुंठातले लोक यांची अपेक्षा करतात. वैकुंठातले म्हणजे किती श्रेष्ठच का नाही? भगवत विष्णूच. विष्णू सारखेच हे असतात ना, दिसायलाही विष्णू सारखे असतात आणि ऐश्वर्यानेही विष्णूपेक्षा कोणी कमी नसतं. सगळेच विष्णू समान असतात. ते समान विष्णूशी. आणि मग ते जर यांची वाट पाहतात तर हे जातात की नाही? हे उदास असतात. का? यांना परलोकाची आशा नसते. तया जन्म मरण खंती नाही आणि परलोक चित्ती नाही. नाही हे क्रियापद देहले दीपन्यायाने दोन्हीकडे. त्यांना परलोकाची अपेक्षा नसते. त्यांना नाही जावं वाटत, त्यांना यावं वाटतं. पण यांना
नको म्हणतात. काय जावणे करून निज धामा, कारण ते वैकुंठ यांचं मूळचं ठिकाणच असतं ना, निज धामच आहे. तिथं जाऊन काय करायचं, काय करणार काय तिथं? तिथं काही कोणी सकाळी गाथाला येत नाही, कीर्तन राहत नाहीत, भजन राहत नाही. तिथं जाऊन काय करावं? नुसतं आपलं बसायचं, मध्ये देव बसलेला असतो, हे असे बाजूला, हे त्याच्याकडे पाहते ते याच्याकडे पाहते. काय पत्ते खेळता येत नाही, काहीच नाही. वैकुंठात काय करता येतं? ना भजन करता येत नाही, ना पत्ते खेळता येत नाही, काहीच काम नाही तिथं. नामदेवरायांनी तर त्या वैकुंठाला काय म्हटलेलं आहे? जुनाट झोपडे. कवा बांधलेलं आहे कोणाच ठेव, काही याला बी माहिती की नाही काय माहिती. इतकं जुनं ते सगळं खोपट झालेलं आहे, मला नाही आवडत म्हणतात ते. यांना परलोकाची अपेक्षा नसते, जातच नाहीत असं नाही, पण इच्छा नसते. नेगो म्हणून या, त्यागी ती परवते. नको म्हणतात, नको म्हणतात. नको वैकुंठीचा वास, असे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळे नामाचा. कथा करण्यामध्ये, नामस्मरण घेण्यामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद तिथं मिळत नाही. त्याच्यामुळे तिथं जायला त्यांना नको वाटतं, निरीच्छा असतात. त्या बाबतीत उदास अशा प्रकारचे असतात. म्हणून तया परलोक चित्ती नाही. मग परलोकाला जात नाही, मग इथं काही जन्म घेतात का? जन्माची त्यांना काय वाटत नाही, खंती नाही वाटत. नाही जन्म मरण खंती, तया जन्म मरण खंती नाही. त्यांना जन्माची खंत नाही आणि मरणाची काय नाही, खंत नाही. म्हटलं मग आम्हाला तरी कुठं जन्माची मरणाची खंत आहे? नाही का? सर्वसामान्य माणसाला तरी काय जन्माची खंत असते का? का लयच चेहरा कस काय काय राव, मला फार दुःख होतंय. आपण कशाचं होतंय? म्हटलं मला जन्माला यावं लागलं याचं दुःख होतंय. असं म्हणलंय कोणी तुम्हाला? असं चेहरा एवढा एवढा केलाय, चहा पित नाही, जेवण करत नाही, मग जन्म घ्यावा लागला म्हणून असं त्याला वाटोळं वाटलं, वाईट वाटलेले आणि गोंगडी घेऊन झोपलंय, असं कधी झालंय? काय नाही. तया जन्म मरण खंती नाही. पुढचं नाही घ्यायचं आणि मागचं नाही घ्यायचं, फक्त तया जन्म मरण खंती नाही. असे कितीतरी आहे महाराज की त्याला जन्माची खंत नाही आणि मरणाची खंत नाही. का निर्लज्ज असतो? कारण ज्यांना जे सलज्ज असतात, जे निर्मळ असतात, त्यांना जन्म मरणाची काय वाटते? खंत वाटते, लाज वाटते, वाईट वाटतं, दुःख होत नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जसं सर्पाला मागचं वैर तर त्याच्या मनातून जात नाही, तसं मागं भोगलेलं दुःख यांच्या मनातून जात नाही. साधकांना खंती असते, त्याची जिज्ञासूला खंती असते. म्हणजे मग भक्तात आणि सामान्य माणसात काय फरक आहे? फरक हा आहे, सामान्य माणसं निर्लज्ज म्हणून ते काय करत नाहीत, खंत करत नाहीत, आणि यांना दुःख होत नाही म्हणून खंत नाही करत. येता जाता नेनो काळाचा आडधारा. हे जरी जन्माला येत असले आणि मरत असले तरी काळाच्या ताब्यात जाऊन, म्हणजे गुन्हेगार म्हणून जन्मत नाही आणि गुन्हेगार म्हणून मरत नाही. गुन्हेगार म्हणून जन्मणं आणि गुन्हेगार म्हणून मरणं बेकार आहे. नुसती तशी अटक झाली तर तसं काही बिघडत नाही एवढं. गुन्हेगार म्हणून अटक झाल्यावर मग तिथं ते पूजाच असते. हे जन्मतात मरतात, पण काळाच्या अधीन होऊन नाही, स्वातंत्र्यानं आपली इच्छा. दुसरीकडेच घुसली गाडी तुमची. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हणू लाथा. तर यांना खंत नाही, खंत दुःख आहे म्हणून खंत.
आणि यांना दुःख नाही होत. मरणाचं का दुःख नाही? मरणाच्या वेळेला माणसाला जे दुःख होतात ते 2-3 कारणानं होतात. मृत्यूच्या वेळेला जे दुःख होतं, अरे मला वाटतं टाइम झाला, 3 कारणामुळे होतं. एक तर शरीराचा वियोग घडतो म्हणून दुःख होतं. दुसरं त्याला जबरदस्ती ओढतात, ते महाराज सुईनं नाही ओढितो. हे जसे कसाई जनावराला गाडीत कोंबतात ना, तर ते सुईनं नाही त्याच्यामध्ये नेत, हाल हाल करून नेतात. कारण त्यांना काय करायचं असतं, पुढं मारायचंच असतं. तसं यांना पुढं काय करायचं असतं. महाराज काही तो तिथूनच सुरुवात करतो, तिथूनच. ठीक आहे, तिथे गेल्यावर मग काय तर होत नाही, इथूनच हाणायला सुरुवात करते. कारण ते हे जिवंत असतानाच तळतळलेले असतात. पण जिवंत आहे जोपर्यंत कर्माचं स्वातंत्र्य आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. ते म्हण जरा थांब, एकदा आमच्या ताब्यात ये. आणि जसं ओढाळ जनावर एखाद्याला सापडल्यावर तो पारा हाणतो, मागचा पुढचा सगळा निकोड काढून घेतो, तसं हे काळाच्या ताब्यात सापड, इथूनच हाणायला सुरुवात करतात. अजिबात दयाचा संबंधच नाही तिथं. त्याच्या ठिकाणी दया नाही असं नाही, पण यांना पाहिल्यानंतर ती दया राहत नाही. हाणतात, मारतात खूप. दुसरं दुःखाचं कारण. आणि मारून झाल्यानंतर पुढा जो जन्म मिळतो तो भयानक असतो. नेमका कोणता असतो सांगता येत नाही. हे 3रं कारण आहे. या 3 कारणामुळं माणसाला मरण नको असतं किंवा मरणाला भयावह म्हटलेलं. याचं विस्तार आणि वर्णन उद्या केलं जाईल. आज 4 ते 6 केंद्र, 4:30 ते 6 करू, काय दुखत आहे. 4:30 ते 6 केंद्रीय महाराजांच्या धर्मशाळेमध्ये सांगोला रोड कीर्तनाची सेवा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की